कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आता अगदी थोड्याच वेळापूर्वी संपला, पण शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। शिवसेनेनं वाघाचा पंजा आम्हाला दाखवू नये, आम्ही वाघाच्या तोंडात हात घालून त्यांचे दात मोजू असा इशाराच त्यांनी फडणवीसांनी शिवसेनेला दिला। त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची खिल्ली उडवताना शिंदे पण नाटक कंपनीत सहभागी झाल्याचा टोला त्यांनी लगावला। निवडणुकांच्या जागी राहिल्या, भाजप कुणाची दहशत सहन करणार नाही, भाजपने बांगड्या भरलेल्या नाहीत असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। आता वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवता हो? वाघाचा पंजा दाखवायचा तर काँग्रेस राष्ट्रवादीला दाखवा, ते घाबरतील, आम्ही थोडी घाबरणार आहोत। अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात जात ही आमची पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची, पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची, हा पंजा आम्हाला नाही दाखवायचा। आम्ही उत्तर देणार नाही। या कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारी खानदेशाची जनता हीच तुम्हाला उत्तर देईल। आताच या ठिकाणी खानदेश मराठा पाटील मंडळाने समर्थन भाजपला दिलाय आणि खानदेशाचा हिसका हा फार भयंकर असतो। मिरचीची भाजी खातात ते आणि मिरची सारखा हिसका देतात। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, या ठिकाणी निवडणुकीच्या जागी आहे। भारतीय जनता पार्टी ही कायद्याने चालणारा पक्ष आहे। पण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, आमच्याही कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेला नाही आहे। मी मजबूत समजत होतो, चांगलं समजत होतो, पण तेही अलीकडच्या काळात नाटक कंपनीमध्ये सामील झाले। अतिशय मोठा विनोद केला। काय विनोद केला? म्हणाले भाजपच्या गुंडागर्दीला कंटाळून आणि पोलिसांच्या दहशतीला कंटाळून मी आता राजीनामा देतो।